नमस्कार, मी पूजा. टॉक टाइममध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय असणार आहे केसांचं गळणं आणि हेअर ट्रान्सप्लांट. आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुरेश चावरे सर. सगळ्यात आधी मी तुम्हाला गेस्टची थोडक्यात ओळख करून देते, मग त्यांचं स्वागत करूया आणि लगेचच आजचा जो काही विषय आहे तो त्यांच्याचकडनं सविस्तर जाणून घेऊया. तर सगळ्यात आधी सुरेश चावरे सरांची थोडक्यात ओळख अशी म्हणायची, प्लास्टिक, कॉस्मेटिक, व्हॅस्क्युलर आणि मायक्रोव्हॅस्क्युलर संबंधित जे केस प्रत्यारोपण शल्यचिकित्सक म्हणून त्यांना ओळखलं जातं, त्याचप्रमाणे MBBS, MS, MCH, फेलो टाटा कॅन्सर सेंटर मुंबई, त्याचप्रमाणे कॉस्मेटिक सर्जरी, APSI, फेलो प्लास्टिक सर्जरी, APSI यामधून त्यांनी त्यांचं प्रावीण्य जे आहे ते प्राप्त केलेलं आहे. त्याचप्रमाणे विविध पुरस्कारांनी त्यांना आतापर्यंत सन्मानित सुद्धा करण्यात आलेलं आहे. त्यातले महत्त्वाचे पुरस्कार आपण पाहूया. त्यांना एप्सिकॉन 2006 मधील सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक पेपरसाठी राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट पेपर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे ग्लोबल लाईफस्टाईल पुरस्कार 2014 जो नागपुरातील सर्वोत्कृष्ट केस प्रत्यारोपणासाठीचा पुरस्कार आहे तो सुद्धा त्यांना देऊन त्यांचा सन्मान विशेष पद्धतीने करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या फेलोशिप्स सुद्धा त्यांना मिळालेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजचा जो विषय आहे त्याला अनुसरून तुम्हाला एक माहिती सांगते. आतापर्यंत सरांनी 2000 पेक्षा जास्त हेअर ट्रान्सप्लांट तर 500च्या वर कॉस्मेटिक सर्जरीमध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवलेलं आहे. सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, त्यांचं स्वागत करूया आणि लगेचच आजच्या आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी सर आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. केस गळणं ही समस्या हल्ली महिलांमध्येच पूर्वी जास्त असायची, मात्र आता ती पुरुषांमध्ये सुद्धा दिसून येते. तर सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा आहे की केस गळणं ही समस्या आहे का, आणि ती असेल तर किती गंभीर आहे, काय सांगू शकता? केस गळणे आजच्या काळामध्ये ही एक गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. आणि ह्या समस्येचं स्वरूप जर आपण बघितलं तर आज बघाल की 10 पैकी 6 व्यक्तींना केस गळण्याची समस्या आहे. आणि त्यापैकी कमीत कमी बघितलं जाईल तर 10 पैकी 4 लोकांना उपचाराची गरज आहे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या समस्येने स्वरूप धारण केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आज बोलणे अत्यंत महत्त्वाचं गरजेचं आहे आणि त्याच्यावर उपचार करण्याची सुद्धा अत्यंत महत्त्वाची गरज आहे. नक्कीच. तुम्ही सांगितलं की केस गळण्याचं प्रमाण सध्या किती मोठे आहे. अगदी 10 जणांमध्ये 6 जणांना केस गळण्याची समस्या सध्या सतावते. मात्र केस गळण्याचे सुद्धा प्रकार असतात असं आम्हाला काहीतरी समजलेलं आहे. तर काय सांगू शकता, केस गळण्याचे नेमके काय प्रकार असू शकतात? हा अगदी महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे. केस गळण्याचे विविध प्रकार आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे जो महत्त्वाचा प्रकार जो आहे त्याला आपण पॅटर्न हेअर लॉस म्हणतो, ज्यामध्ये एका पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये हेअर लॉस होतो. जे पुरुषामध्ये जो हेअर लॉस असतो किंवा जे टक्कल पडण्याचे प्रकार असतो त्यामध्ये बघितलं गेलं असेल की एका पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये हेअर लॉस होतो, ज्यामध्ये कानाच्या वरती आणि कानाच्या मागच्या भागात नेहमी केस असतात, मधल्या भागात केस जातात. या पद्धतीचा जो हेअर लॉस असतो हा 99% केसेसमध्ये अनुवांशिक असतो आणि जिथे कुठे अनुवांशिकता असते ती जेनेटिक ओरिजिनमध्ये असते. दुसरे जे प्रकार आहेत हे केस गळण्याचे, त्याच्यामध्ये डोक्यावरले केस हे सारख्या प्रमाणात जातात आणि अशा केसांचं गळण्याचं प्रमाण मुख्यत्वे स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतं आणि काही मुलांमध्ये या पद्धतीचं केस गळण्याचं प्रमाण जाणून येतं. नक्कीच. त्या आपण प्रकार तर जाणून घेतले काय काय आहेत, मात्र काय सांगू शकता केस गळण्याची नेमकी कारणं जर सुरुवातीला आपल्या लक्षात आली तर आपण ह्याच्यावर नक्कीच कंट्रोल करू शकतो. कारणं काय आहेत नेमकी केस गळण्याची? आता जसे मी सांगितलं की केस गळण्याचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. एक प्रकार म्हणजे पॅटर्न हेअर लॉस आणि दुसरा प्रकार म्हणजे सारख्या प्रमाणामध्ये डोक्यावरचे केस जाण्याचा प्रकार. जे पॅटर्न हेअर लॉस असतो याच्यामध्ये हा जो पॅटर्न हेअर लॉस जो असतो हा मुख्यत्वे अनुवांशिक असल्यामुळे तो जेनेटिक ओरिजिनमध्ये असतो. आपल्या शरीरामध्ये जीन्स असतात त्याच्यामध्ये बिघाड आल्यामुळे हा या पद्धतीचा हेअर लॉस होतो. आणि जिथे कुठे जेनेटिक बिघाड होतो त्याला रिपेअर करता येत नाही, दुरुस्त करता येत नाही, त्यामुळे हा जो हेअर लॉस असतो हा परमनंट हेअर लॉस असतो. दुसऱ्या प्रकारचा जो हेअर लॉस आहे ज्याच्यामध्ये सारख्या प्रमाणात आपल्या शरीराचे केस जातात, त्याच्यामध्ये विविध प्रकार आहेत. त्याचा एक टेलोजन इफ्ल्युअम नावाचा एक प्रकार आपण ज्याला म्हणतो मुख्यत्वे स्त्रियांमध्ये आढळतो आणि याचे विविध कारणं आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण म्हणजे एखादी तुम्हाला थायरॉइड असेल, टायफॉइड झालं असेल, जॉन्डिस झालेलं असेल किंवा तुम्हाला कॅन्सरचं काही मेडिकेशन्स किमोथेरपी घेतली असेल किंवा ॲनेस्थेशियानंतर स्त्रियांमध्ये पोस्टमॉर्टम म्हणजे प्रेग्नन्सीनंतर या पद्धतीचे हेअर लॉस होत असतात. त्याच पद्धतीने कधी समजा तुम्हाला काही इजा झाली, जखम झाली
किंवा जसं जळण्याचे प्रकार होतात, तर तुमचं डोक्यावर जळलं असेल तर त्याच्यानंतर ती जखम बरी होते, त्यामध्ये ॲलोपेशिया होतो. त्यामध्ये पुन्हा एक आहे ॲलोपेशिया एरायटा म्हणून आपण एक प्रकार म्हणतो, ज्याला मराठीमध्ये उंदरी लागणे सुद्धा म्हणतात, ज्यामध्ये आपल्या डोक्यावर असे गोल गोल पॅचेस पडतात. तर यामध्ये औषधाने उपचार होऊ शकतो आणि असे जे हेअर लॉस आहेत ते आपण मेडिसिन आपण औषधी उपचाराने बरे करू शकतो. नक्कीच. मला वाटतं आपण कारणं काय आहेत, प्रकार काय आहेत या सगळ्याबद्दल बोललो, मात्र अनुवंशिकता सुद्धा केस गळण्यासाठी किती महत्त्वाची आहे? म्हणजे केस गळणं ही अनुवंशिक समस्या असू शकते का? काय सांग? अनुवंशिकता हा सर्वात मोठा फॅक्टर आहे, सर्वात मोठं कारण आहे केस गळण्याचं. आणि मुख्यत्वे तुम्ही पुरुषामध्ये बघाल तर जो हेअर लॉस असतो हा पॅटर्न हेअर लॉस असतो. पुरुषामध्ये जसा पॅटर्न हेअर लॉस होतो तसं स्त्रियांमध्ये पण पॅटर्न हेअर लॉस होऊ शकतो, पण त्याचं प्रमाण कमी प्रमाणात आहे. पण पुरुषामध्ये याचं जास्त प्रमाण आहे. पुरुषामध्ये जे एक पॅटर्न हेअर लॉस बघितला असेल त्याच्यामध्ये कानाच्या वरती कानाच्या मागच्या भागात नेहमी केस असतात, मधल्या भागातनं केस जातात. या पद्धतीचा हेअर लॉस 99% केसेसमध्ये अनुवांशिक असतो आणि जिथे अनुवांशिक असते ती जेनेटिक ओरिजिन असते. नक्कीच. त्याचप्रमाणे केस गळण्यावर सगळ्यात महत्त्वाचं की केस गळल्यानंतर आपण त्याच्यावर उपाय करायला सुरुवात करत असतो. त्या केस गळण्यावर नेमके आता सध्या कोणकोणते उपाय उपलब्ध आहेत याबद्दल काय सांग? केस गळण्यावर मुख्यत्वे उपचार हे 2 पद्धतीमध्ये आपल्याला विभागता येतील. पहिला प्रकार म्हणजे औषधी प्रकार. औषधीचा हा प्रकार जो आहे ज्यामध्ये समजा तुमच्या डोक्याचे केस सारख्या प्रमाणात गेले किंवा त्याचे काही मेडिकल रिझन्स असतील, जसं टायफॉईड, थायरॉईड यासारखे, किंवा न्यूट्रिशनल डिफिशियन्सी म्हणजे ज्याला माल न्यूट्रिशन म्हणतो आपण, या पद्धतीचे जे काही कारणं असतील तर ते आपल्याला करेक्ट करता येतात. त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत. आपल्याकडे एक सायकलिक ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये आपण व्हेरियस न्यूट्रिएंट्स आपण त्यांना सप्लाय करतो. डोक्यावर आपण लावण्यासाठी मिनॉक्सिडिल नावाचं एक सोल्युशन आपण अप्लाय करू शकतो. आणि जर काही असोसिएटेड डिसीजेस असतील, जसं डॅन्ड्रफ असेल किंवा सेबोरिक डर्माटायटिस असेल, तर त्याचं पण आपण औषधोपचाराने आपण त्या बरं करू शकतो. दुसरा जो प्रकार आहे पॅटर्न हेअर लॉस. पॅटर्न हेअर लॉस जसं मी आता सांगितलेलं की जेनेटिक ओरिजिनमध्ये असतं, आणि जी गोष्ट जेनेटिक ओरिजिनमध्ये असते त्यामध्ये कुठल्याही औषधाने उपचार करता येत नाही, कारण की जीन्स आपल्याला दुरुस्त करता येते, रिप्लेस करता येत नाही. अशा प्रकारामध्ये हेअर ट्रान्सप्लांटेशन हाच एकमेव उपाय आहे. नक्कीच. आता तुम्ही जो शब्द वापरला हेअर ट्रान्सप्लांट, खरं तर हाच आजचा आपला खरा विषय आहे की हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय, याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. काय तुम्ही सविस्तर सांगू शकता? हेअर ट्रान्सप्लांट एक ऑपरेशन आहे, सर्जिकल प्रोसिजर आहे, शस्त्रक्रिया आहे. आणि या प्रोसिजरद्वारा, या शस्त्रक्रियेद्वारा आपण आपल्या डोक्यावर ज्या भागामध्ये टक्कल पडलेलं असेल त्या भागामध्ये अगदी नॅचरल केस उगवू शकतो, कायमस्वरूपी केस उगवू शकतो आपण. यामध्ये आपण डोक्याच्या मागच्या भागातनं मुख्यत्वे तो परमनंट एरिया असल्यामुळे, कायमस्वरूपी एरिया असल्यामुळे आपण त्या भागातनं केस काढून ज्या भागामध्ये टक्कल पडलेलं आहे त्या भागामध्ये केस लावून कायमस्वरूपी केस आपण उगवू शकतो. नक्कीच. आता हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे तर नेमकं काय आपण जाणून घेतलं, मात्र सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं टक्कल पडलेल्या प्रत्येक माणसाला असं वाटत असेल की आपल्याला पुन्हा केस यावे. नेमक्या कोणत्या व्यक्तींमध्ये आपण हेअर ट्रान्सप्लांट करू शकतो, काय सांगू शकता? हेअर ट्रान्सप्लांट मुख्यत्वे पॅटर्न हेअर लॉसमध्ये, आणि ज्या ठिकाणी परमनंट हेअर लॉस झालेला असेल आणि त्याचे कारणं अशी असतील की जसं ट्रॉमॅटिक हेअर लॉस किंवा जडल्यानंतरचा जो हेअर लॉस होतो, किंवा काही कारणामुळे इजा झाल्यामुळे काही डोक्याचा किंवा आयब्रोजचा किंवा दाढीचा भाग आपला जो नष्ट होतो, अशा भागामध्ये आपल्याला हेअर ट्रान्सप्लांट करता येतं. पण मुख्य इंडिकेशन त्याचं पॅटर्न हेअर लॉस आहे. नक्कीच. याच्या पद्धती नेमक्या कोणत्या आणि किती प्रकारच्या असतात या बाबतीत? हेअर ट्रान्सप्लांटेशन आपल्याला मुख्यत्वे जी बेसिक टेक्निक जी आहे हेअर ट्रान्सप्लांटची, याला फॉलिक्युलर युनिट टेक्निक म्हटलं जातं. आता फॉलिक्युलर युनिट म्हणजे काय हे समजावून घेणं महत्त्वाचं आहे. नॉर्मली काय होतं की जे केस आपल्या डोक्यावर उगवतात ते 2 ग्रुप्समध्ये उगवतात, त्याचे गुच्छामध्ये उगवतात. कधी एका ठिकाणी 1 असतो, 2 असतो, 3 असतो, 4 असतो. हे जे गुच्छे असतात याला आपण फॉलिक्युलर युनिट्स म्हणतो. आणि जेव्हा आपल्याला हेअर ट्रान्सप्लांट करून नॅचरल रिझल्ट्स मिळवायचे असतात त्यावेळेस त्याच गुच्छाच्या म्हणजे युनिटप्रमाणेच आपल्याला ट्रान्सप्लांट करावं लागतं. म्हणून ह्या बेसिक टेक्निकला फॉलिक्युलर युनिट टेक्निक म्हणतो आपण. आता हेअर ट्रान्सप्लांट करण्याचे 2 प्रकार आहेत. एक त्याला ट्रॅडिशनल स्ट्रीप टेक्निक किंवा FUT टेक्निक म्हटलं जातं. या टेक्निकमध्ये काय करतो आपण, डोक्याच्या मागच्या भागातनं शस्त्रक्रिया करून एक स्किनची पट्टी काढतो, आपण चामडीची पट्टी काढतो.
तिची विड्थ असते म्हणजे जाडी असते 1 ते 2 सेंटीमीटर आणि रुंदी लांबीमध्ये 20 ते 25 सेंटीमीटर असते. आणि अशी पट्टी काढल्यानंतर त्या डोक्याच्या मागच्या भागामध्ये जो गड्डा बनतो तो भरण्यासाठी आपण टाके लावून तो बंद करतो. आणि मग जी पट्टी काढलेली असते त्यातनं एक युनिट आपण सेपरेट करतो आणि नंतर टक्कल पडलेल्या भागामध्ये त्याला इम्प्लांट करतो. ही टेक्निक थोडीशी इन्व्हेजिव्ह टेक्निक आहे. याच्यामध्ये टाके लावले जातात म्हणून लोकांच्या मनामध्ये थोडंसं याच्याबद्दल भीती असते. दुसरी जी टेक्निक आहे तिला FUE टेक्निक म्हणतो, फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन टेक्निक म्हणतो. या टेक्निकमध्ये मशीनद्वारा डोक्याच्या मागच्या भागांना एक युनिट काढल्या जातं. तर ही टेक्निक टाके लावणाऱ्या टेक्निकपेक्षा कमी इन्व्हेजिव्ह आहे आणि हिला मिनिमम इन्व्हेजिव्ह टेक्निक म्हणतो. या टेक्निकसाठी आपण एक रोबोट पण वापरतो. सध्या आपल्याकडे एक रोबोट अवेलेबल आहे आणि त्या रोबोटच्या द्वारा एक युनिट काढण्याचं आपण काम करतो. तर रोबोटिक हेअर ट्रान्सप्लांटसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. नक्कीच. त्याचप्रमाणे हेअर ट्रान्सप्लांट जसं तुम्ही म्हणालात की एक सर्जिकल प्रक्रिया आहे हेअर ट्रान्सप्लांट, याच्याबद्दल सुद्धा अजूनपर्यंत आपल्या लोकांमध्ये बरेच समज आणि गैरसमज आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दूर करूया. डॉक्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे केस गळणे आणि हेअर ट्रान्सप्लांट आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत सुरेश चावरे सर. लगेचच आपल्या चर्चेकडे वळूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी मला वाटतं हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय याबद्दल तर आपण सविस्तर जाणून घेतलं. किती प्रकार आहेत, काय काय प्रकार असतात त्याच्यामध्ये, कुणाकुणामध्ये करू शकतो, या सगळ्याबद्दल आपण जाणून घेतलं. मात्र जाता जाता मी तुम्हाला एक गोष्ट म्हटली होती की याबद्दल सुद्धा आपल्यामध्ये अजून बरेच समज आणि गैरसमज आहे आणि हेच आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून दूर करायचे. काय सांगू शकतो? खूप महत्त्वाचा प्रश्न पण विचारलेत. हेअर ट्रान्सप्लांटबद्दल आपल्या समाजामध्ये खूपच गैरसमज आहेत. लोकांना असं वाटतं की हेअर ट्रान्सप्लांट केल्यामुळे आपल्या ब्रेनवर साईड इफेक्ट होतो, आपल्याला स्किनचा कॅन्सर होऊ शकतो किंवा डोळे खराब होऊ शकतात, किंवा काही लोकांच्या मनामध्ये अशी भीती असते की जे आपण हेअर ट्रान्सप्लांट केलेलं आहे त्यामध्ये केस येणारच नाही किंवा आलेही तरी ते 1-2 वर्षेच राहतील किंवा ते वेगवेगळ्या दिशेने वाढणारे असतील किंवा वेगवेगळ्या रंगाचे सुद्धा केस असतील. अशा विविध प्रकारची भीती लोकांच्या मनामध्ये आहे. लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहे. काही लोकांना असंही वाटतं की हेअर ट्रान्सप्लांट केल्यामुळे आपला जीव सुद्धा जाऊ शकतो. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की हेअर ट्रान्सप्लांटेशन हे एक शास्त्रीय प्रक्रिया आहे, सायंटिफिक प्रोसिजर आहे आणि एक वेल एस्टॅब्लिश टेक्निक झालेली आहे. यामध्ये आजपर्यंत मागील 25 वर्षात विविध लोकांनी म्हणजे जवळपास करोडो लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे आणि एक सुरक्षित शस्त्रक्रिया. नक्कीच. ज्या पद्धतीनं आपण मगासपासून म्हणतोय की हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे एक सर्जिकल प्रक्रिया आहे किंवा शस्त्रक्रियाच्या पद्धतीनं ती केली जाते. शस्त्रक्रिया म्हटल्यावर त्याच्यात अनॅस्थेशिया तर आला, तर काय सांगू शकता हेअर ट्रान्सप्लांट करताना कशा पद्धतीचा अनॅस्थेशिया दिला जातो, याबद्दल काय सांगते? ही हेअर ट्रान्सप्लांट ही जी टेक्निक आहे ही अत्यंत इझिली होणारी म्हणजे अगदी सहजपणे होणारी शस्त्रक्रिया आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जो ॲनेस्थेशिया किंवा जी सुंगणी दिली जाते ती लोकल ॲनेस्थेशिया दिला जातो. जेवढ्या भागामध्ये आपल्याला शस्त्रक्रिया करायची आहे तेवढ्याच भागाला आपण बधीर करतो. त्यामुळे तुम्ही चालत फिरत असता. जरी ही प्रोसिजर जास्त वेळासाठी चालत असली, टोटल प्रोसिजरला 6 ते 8 तास लागतात आपल्याला, तर या पिरियडमध्ये आपल्याला विविध ब्रेक्स असतात. तुम्ही पाणी पिऊ शकता, तुम्ही जेवण करू शकता, तुम्ही वॉशरूमला जाऊ शकता. तर असं बघितलं जातं की हे खेळता खेळता सर्जरी होते पुन्हा. नक्कीच. जसं तुम्ही म्हणालात की जवळजवळ 5 ते 6 तासाची ही सर्जरी असते, मात्र ती ब्रेकमध्ये होत असते. तर शस्त्रक्रिया म्हटल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे असा की आता शस्त्रक्रिया झाली तर मला आराम किती दिवस करावा लागेल? काय सांगू शकता? हेअर ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला किती तास आराम करणं आवश्यक असतं? हे अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. हेअर ट्रान्सप्लांट नंतर आपल्याला काही भरती व्हायची गरज नसते. तुम्ही ऑपरेशन झाल्याबरोबर ताबडतोब तुम्हाला घरी जावं लागतं. परंतु यामध्ये एक आहे की तुमच्या डोळ्यावर सूजन येऊ शकते. ती ऑपरेशनच्या 3ऱ्या दिवशी येऊन 6व्या दिवसापर्यंत राहू शकते. परंतु येणारी सूजन प्रत्येक व्यक्तीमध्ये येईल असं नसतं. त्याच्यासाठी काही एक्झरसाइजेस, व्यायाम सांगितले जातात. जसं कपाळाचा मसाज करणं, अशा विविध पद्धती आम्ही सांगतो जेणेकरून येणारी सूजन कमीत कमी प्रमाणात ठेवता येतं. तर याच्यासाठी खूप जास्त आराम करण्याची गरज नाही. तुम्ही घरी राहून तुमचे सर्व कामं करू शकता. परंतु येणाऱ्या सूजनसाठी आम्ही तुम्हाला सल्ला देतो की तुम्ही घरी असायला पाहिजे. घरी राहून थोड्या प्रमाणात आराम करायला पाहिजे. पण घरी राहून आपले रुटीन कामं करू शकतो. आपल्याला बेडवर झोपून राहायची गरज नाही. नक्कीच. आणि ही शस्त्रक्रिया म्हटल्यानंतर असा सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतो की शस्त्रक्रिया झालेली आहे, मात्र शस्त्रक्रियेनंतरचं दुखणं सुद्धा मला किती दिवस त्रास सहन करावा लागणार आहे याचा. काय सांगू शकता? शस्त्रक्रियेनंतर हे जे दुखणं असतं ते किती दिवस असतं साधारण? शस्त्रक्रियेनंतर हे ॲब्सोल्युटली पेनलेस सर्जरी आहे. याच्यामध्ये दुखणं हे मिनिमम असतं.
खूप कमी प्रमाणात असतं. आता शस्त्रक्रिया म्हटलं की थोड्या प्रमाणात दुखणं असू शकतं, परंतु त्यासाठी जे काही कमीत कमी प्रमाणामध्ये दुखणं असतं त्यासाठी आपण औषधी दिलेली असते आणि वेदनाशामक औषधी दिलेली असते, त्यामुळे दुखणं हे नाहीच्या बरोबर असतं. नक्कीच. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला वाटतं सगळ्यांना हा पडत असेल की हेअर ट्रान्सप्लांट झाल्यानंतर साधारणपणे आपल्या डोक्यावर केस किती दिवसात यायला सुरुवात होते, याबद्दल काय सांगा? हा अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की एक सिक्वेन्स घडतं, एक घटनाक्रम घडतो हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर. हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर जे आपण केस ट्रान्सप्लांट केलेले असतात 10 दिवसानंतर पहिल्या 6 आठवड्यामध्ये ते गळायला लागतात. तर पहिल्यांदा जे केस गळतात ते 6 आठवड्यामध्ये ऑलमोस्ट 80% केस ट्रान्सप्लांट केलेले केस गळून जातात आणि त्यानंतर केस नवीन केस येण्याची जी प्रक्रिया असते ती ऑपरेशनच्या 3 महिन्यानंतर सुरुवात होते. आणि 3 महिन्यानंतर सुद्धा नाहीच्या बरोबर केस असतात, लहान मुलांचे जसे केस असतात त्या पद्धतीचे हे केस असतात आणि हळूहळू वाढत जाऊन 6 ते 8 महिन्यामध्ये ते आपल्या केसांसारखे होतात आणि वर्षाच्या ऑपरेशननंतर 2 वर्षापर्यंत त्याचं मॅच्युरेशन होत असतं. नक्कीच. आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असा की हेअर ट्रान्सप्लांट सारखी ही शस्त्रक्रिया तर आपण करत असतो, म्हणजे केस गळल्यानंतर आपल्याला ऑप्शन आता आहे की हेअर ट्रान्सप्लांट आपण करू शकतो. मात्र हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर जे येणारे केस असतात ते सुद्धा कायमस्वरूपी असतात का, याबद्दल काय सांग? केस जे नवीन केस असतात ते कायमस्वरूपी असतात. याचं मुख्य कारण म्हणजे आपण याचं जे बेसिक प्रिन्सिपल आहे हेअर ट्रान्सप्लांटेशनचं त्यामध्ये हे बघितलं गेलं की डोक्याच्या मागच्या भागातले जे केस असतात, डोक्याचा मागचा भाग स्पेशली 2 कानामधला जो भाग असतो त्याला ऑक्सिपिटल एरिया म्हणतात आणि ह्या ऑक्सिपिटल एरियामध्ये जे केस असतात हे कायमस्वरूपी केस असतात. आपल्या शेवटीच्या श्वासापर्यंत ते केस असतात आणि हे बघितलं गेलं की त्या भागातनं जर केस काढून आपण टक्कल पडलेल्या भागामध्ये लावलेत तर जे नवीन केस असतात ते सुद्धा डोक्याच्या मागच्या भागातल्या केसां एवढेच जिवंत राहतात, तेवढे वर्ष त्यांचं आयुष्य असतं. म्हणून हे नवीन जे केस असतात ते परमनंट केस असतात. याला आपण डोनर डॉमिनन्स थेरी म्हणतो आपण. नक्कीच. त्याचप्रमाणे हेअर ट्रान्सप्लांटचे काही साईड इफेक्ट्स आहेत का, किंवा त्यांच्या काही दुष्परिणाम पुढे जाऊन आपल्याला उपभोगावा लागतो का, याबद्दल सुद्धा तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. डॉक्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे केसांचं गळणं आणि हेअर ट्रान्सप्लांट आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत सुरेश चौरे. लगेचच चर्चेला सुरुवात करूया. मला वाटतं सुरेश चौरे सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी मी तुम्हाला म्हटलं होतं की ह्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का, त्याबद्दल तर आपण बोलूया. मात्र सुरुवातीला जसं आपण म्हणतोय की केसांच्या गळण्याबद्दल सुद्धा आम्ही तुमच्याकडनं थोडी माहिती जाणून घेतोय. काय सांगू शकता, केसांच्या गळण्याचे प्रकार साधारणपणे किती आणि कशा प्रकारचे असतात? पुन्हा एकदा आम्हाला माहिती द्या तुम्ही. केसांचे गळणे हे 2 प्रकारचे असतात. एक पॅटर्न हेअर लॉस असतो आणि एक डिफ्यूज हेअर लॉस असतो. पॅटर्न हेअर लॉस म्हणजे एका पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये आपल्या डोक्यावरचे केस जातात. मुख्यत्वे तुम्ही बघितलं असेल की पुरुषामध्ये जो हेअर लॉस असतो याला आपण पॅटर्न हेअर लॉस म्हणतो, ज्यामध्ये बघा की कानाच्या वरती आणि कानाच्या मागच्या भागात नेहमी केस असतात आणि मधला भाग जो असतो त्या मधल्या भागातनं केस गेलेले असतात. दुसरा जो हेअर लॉस असतो याला डिफ्यूज हेअर लॉस म्हणतो. यामध्ये आपल्या डोक्यावरचे केस सारख्या प्रमाणात गळतात. याच्यामध्ये जे विविध प्रकार जे आहेत याच्यामध्ये एक सिकॅट्रिक हेअर लॉस म्हणतो, ज्याच्यामध्ये आपल्या डोक्यावरच्या काही भागातला रक्तप्रवाह कमी होऊन तिथं स्कारिंग होतं आणि त्या भागातले केस जातात. त्या भागामध्ये परमनंटली ते केस गेलेले असतात आणि ते कुठल्याही प्रकारे आपल्याला परत आणता येत नाही. दुसरा एक असतो ॲलोपेशिया एरायटा असतो. ॲलोपेशिया एरायटाला आपण उंदरी लागणे म्हणतो. हा नॉन सिकॅट्रिकल हेअर लॉस असतो. याच्यामध्ये जे रूट्स असतात ते मेडिसिननी किंवा औषध उपचाराने आपण परत आणू शकतो. नक्कीच. त्याच पद्धतीनं मी जसं म्हटलं होतं की हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर त्याचे काही साईड इफेक्ट होतात का, याबद्दल काय सांगू शकता? हा सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न नेहमी पडलेला असेल. केस हेअर ट्रान्सप्लांटनंतर जे साईड इफेक्ट्स असतात, आता कुठली सर्जरी म्हटलं की त्याचे साईड इफेक्ट्स असू शकतात, परंतु मागील 25 वर्षामध्ये हेअर ट्रान्सप्लांटेशन ही शस्त्रक्रिया पूर्ण रिफाईंड झालेली आहे. याच्यामध्ये ज्या काही पद्धतीचे हेअर साईड इफेक्ट्स होऊ शकत होते त्याबद्दल खबरदारी घेऊन आपण ते साईड इफेक्ट्स मिनिमम केले, मग कमीत कमी प्रमाणात केलेले आहेत. आणि मी आता आत्मविश्वासाने आपणास सांगू इच्छितो की हेअर ट्रान्सप्लांट ही पूर्णपणे साईड इफेक्ट रहित असून कुठल्याही पद्धतीचे साईड इफेक्ट्स याच्यामध्ये होत नाही. त्यासाठी आपणास एक प्रॉपर प्रोटोकॉल फॉलो करावा लागतो आपल्याला आणि त्या प्रोटोकॉलमध्ये जर राहून आपण हे ट्रान्सप्लांट केलं आणि सगळ्या काळजी घेऊन जर आपण प्रॉपरली हे ट्रान्सप्लांट केलं तर ही अत्यंत सुरक्षित प्रोसिजर आहे.
नक्कीच. त्याचप्रमाणे ज्यांना रक्तदाब आहे किंवा मधुमेह आहे, असे वेगवेगळे आजार ज्यांना आहेत, तर अशी लोक सुद्धा हेअर ट्रान्सप्लांट करून घेऊ शकतात का आणि त्यांचा रिझल्ट साधारणपणे काय असतो, काय सांगू शकता? हो, नक्कीच. ज्यांना रक्तदाब, मधुमेह किंवा थायरॉईड यासारखे जे रोग असतात, या लोकांमध्ये पण आपल्याला हेअर ट्रान्सप्लांट करता येतं. फक्त त्या अगोदर आपल्याला एक काळजी घ्यायची असते की डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉईड यासारखे जे रोग असतात ते नियंत्रणात आपल्याला आणावं लागतात. आणि त्यांचे जे उपचार करणारे जे फिजिशियन्स असतात त्यांच्याकडून आपण एक फिटनेस सर्टिफिकेट घेतो आणि त्यांनी जर म्हटलं की यांच्यामध्ये सर्जरी करणे हे धोकादायक नाही, तर इतर रुग्णामध्ये जशी आपण हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी करतो त्याच पद्धतीची हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी या लोकांमध्ये पण आपल्याला करता येतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे रिझल्ट्स येतात ते सारख्या प्रमाणात असतात. मधुमेह किंवा हायपरटेन्शन किंवा बाकीचे जे डिसीजेस आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे येणारे रिझल्ट्सवर काही फरक पडत नाही, परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला हेअर ट्रान्सप्लांट करायचा असतो तेव्हा तो योग्य तज्ज्ञांकडूनच करणं खूप आवश्यक असतं. काय सांगू शकता तुम्ही, हे योग्य तज्ज्ञ नेमके कसे निवडावे आणि साधारण यांच्यापर्यंत कसं पोहोचावं किंवा ज्यांना तुमच्यापर्यंत पोहोचायचं त्यांनी साधारण कसं पोहोचायचं? हा अगदी महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे. मी आपणास सांगू इच्छितो की आज सध्याच्या परिस्थितीमध्ये हेअर ट्रान्सप्लांटमध्ये बरेचसे असे व्यक्ती हेअर ट्रान्सप्लांट करायला लागलेले आहेत ज्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचं क्वालिफिकेशन नाही किंवा त्यांचं प्रॉपर ट्रेनिंग झालेलं नाही. त्यामुळे ही जी टेक्निक आहे दिवसेंदिवस बदनाम व्हायला लागलेली आहे. आणि मीडियामध्ये सुद्धा काही तुम्ही रिपोर्ट्स वाचले असतील किंवा ऐकले असतील की काही व्यक्तीचे हेअर ट्रान्सप्लांटमुळे जीवसुद्धा गेलेले आहेत. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की हे जे जीव गेलेले आहेत याचं मुख्य कारण म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट करणारे जे लोक होते ते अनक्वालिफाईड लोक होते. त्यांच्याकडे कुठलंही लायसन्स नव्हतं किंवा त्यांनी प्रॉपर ट्रेनिंग घेतलेलं नव्हतं. आता महत्त्वाचा सांगण्याचा मुद्दा आपणास हा आहे की हेअर ट्रान्सप्लांटबद्दल जेव्हाही तुम्ही विचार करता तेव्हा तुम्ही सर्व पद्धतीने खात्री करून घ्यायला हवी की ज्या व्यक्तीकडून तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट करणार आहात किंवा ज्या डॉक्टरकडून तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट करणार आहात त्या डॉक्टरांचं योग्य प्रशिक्षण झालेलं आहे की नाही किंवा त्यांच्याकडे आवश्यक असलेली लायसन्स म्हणजे किंवा सर्टिफिकेट्स आहे, क्वालिफिकेशन आहे की नाही हे माहीत करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तो तुमचा अधिकार आहे. ब्लाइंडली आंधळेपणाने कोणावरही विश्वास ठेवू नका आणि कमी पैशामध्ये हेअर ट्रान्सप्लांट होतं म्हणून कोणाकडनंही हेअर ट्रान्सप्लांट करू नका. कारण की बरेचशा ठिकाणी जे हेअर ट्रान्सप्लांट केलं जातं आहे टेक्निशियन्सकडून केलं जातं आहे. सो माझ्यासारख्या डॉक्टरकडे जे क्वालिफाईड डॉक्टरकडे काही लोक काही दिवस काम करतात आणि मग ते स्वतःला डॉक्टर भासवून स्वतःचं क्लिनिक ओपन करतात. तर असे जे लोक आहेत किंवा ज्यांनी सर्जरीमध्ये कधीही ट्रेनिंग झालेली नाही ज्या डॉक्टरांची ते लोकसुद्धा हेअर ट्रान्सप्लांट करायला लागलेले आहेत. तर अशा व्यक्तीकडून हेअर ट्रान्सप्लांट करणं टाळायला पाहिजे, पूर्णपणे टाळायला पाहिजे, त्यांना नाही म्हणायला पाहिजे. आणि असे जे व्यक्ती जर काही करत असतील तर ते लायसन्सिंग ऑथॉरिटीज आहेत त्यांना अशा गोष्टी इन्फॉर्म करणं आवश्यक आहे जेणेकरून कोणाच्या जीवासोबत खेळ केला जाणार नाही आणि योग्य प्रकारे तुमचं हेअर ट्रान्सप्लांट होईल. नक्कीच. मला वाटतं सुरेश चौरे सर तुम्ही इथे आलात आणि नक्की हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे काय किंवा केस गळणं नेमकं कशा पद्धतीनं होऊ शकतं, कशामुळे होऊ शकतं आणि मला वाटतं ज्यांना अशी समस्या आहे त्यांनी एकदा तरी तुमची भेट घेणं खूप आवश्यक आहे. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं. मनपूर्वक आभार. नमस्कार. नमस्कार. टॉक टाईममध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.